अजितदादा गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा मुद्दामून ओळापळ करण्याचा प्रयत्न काही स्वार्थी नेते करतात आहे। ते सत्तेमध्ये येण्याकरता या प्रकारचं काहीतरी कहाण्या तयार असतात आहे। अजितदादा थांबले होते की नाही होते याची मला कल्पना नाही। आणि अजितदादा जर समजा विदर्भाच्या एखाद्या ज्वलंत प्रश्नाच्या फाईलसाठी जर थांबले असतील तर याच्यात कोणतंही गैर नाही। आणि ते मला असं वाटतं की ते प्रत्येक गोष्ट त्यांचं ठरलेलं होतं, म्हणजे प्रत्येक किती वाजता घरून निघायचं, किती वाजता टेक ऑफ करायचं, किती वाजता लँड करायचं। तर मला असं वाटतं रोहित पवारच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं मला असं वाटतं या सगळ्या याचं काहीतरी राजकारण करण्यात येत आहे। त्या दुर्दैवी घटनेचं वर राजकारण करत आहे आणि काहीतरी स्वतःकडे सहानुभूती खिचून घेण्याचा हा मला वाटतं त्यांचा केविलवाना प्रयत्न। आज 12 फेब्रुवारी आहे। राष्ट्रवादी विलिनीकरणाची आज घोषणा होणार होती असं पवार गटांच्या नेत्याकडनं सांगितलं जात आहे, परंतु अजितदादा यांच्या निधनानंतर ते सगळं बारगडलं। नाही, मला असं वाटत नाही की राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचं काही विलीनीकरण होणार आहे किंवा होणार होतं। मला असं वाटतं अजितदादा गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा मुद्दामून ओळापळ करण्याचा प्रयत्न काही स्वार्थी नेते करतात आहे। जे सत्तापासून लोक आहेत ते सत्तेमध्ये येण्याकरता या प्रकारचं काहीतरी एक मनगणन कहाण्या तयार असतात आहे।